नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी अर्धा किलो इतका आपण हा साबुदाणा घेतलेला आहे. तर ह्यामध्ये आपल्या पाणी टाकून एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं, जी की पावडर वगैरे असते ते पूर्ण निघून जाईल. त्यामुळे एक वेळेस आपण आता हे धुवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर पाणी काढून टाकायचं. दुसरं पाणी आपल्याला साबुदाणा बुडेल इतकं आपण ह्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता वरती एक झाकण ठेवायचं, एक प्लेट ठेवून आपण आता हे दिवसभरासाठी आता हे भिजत घालणार आहोत. आपण हे सकाळच्या टाईममध्ये भिजत घातलेलं आहे आणि संध्याकाळच्या टाईमला पाहू शकता या ठिकाणी अगदी छान फुगलेला आहे साबुदाणा. आता काय करायचं, ह्या ठिकाणी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. अगदी छान उकळतं पाणी आहे. पूर्ण साबुदाणा बुडेल इतकं आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. आता उन्हाळा स्पेशल आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. अगदी चौपट फुलणार आहे, तोंडात टाकताच विरघळणारा पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. चला तर ह्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता टम्म फुगलेला साबुदाणा अगदी मऊसर झालेला आहे. चला तर साबुदाणा छान तयार झाला. आपल्याला ह्यात काही मिक्स करायचं नाही, फक्त ह्या ठिकाणी सेंदलून टाकलेलं आहे किंवा तुम्ही मीठ टाकलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी अगदी खुल्लं करून घ्यायचं. अगदी छान चिकट आपला साबुदाणा भिजलेला आहे. आता त्यानंतर खुल्लं करून घेतल्यानंतर एखादी चाळणी घ्यायचे किंवा तुम्ही पुरण पात्रातून सुद्धा टाकलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी एक पातेलं घेतलं आहे, त्यावरती आता मी ही चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला आता हे पळीने ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी एखादा तुम्ही फुलपात्र घ्या किंवा थोडं चंबू घेतला तरीसुद्धा चालतो. ह्या ठिकाणी छोटा गडू आहे तो घेतलेला आहे आणि असं प्रेस करत आपल्याला ह्याचा चीक खाली काढून घ्यायचा आहे. गॅस पेटवायची सुद्धा गरज नाही. गॅस न पेटवता अगदी झटपट आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही कुरडई एकदा नक्की ट्राय करून पहा. चला ह्या ठिकाणी पूर्ण अशाच पद्धतीने मी आता चीक काढून घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला वाळवणं स्पेशल आणखी कुठले पदार्थ पाहायचे असेल ते सुद्धा नक्की एक कमेंट करा. दाखवायचा नक्की प्रयत्न केला जाईल. तर बोलता बोलता पूर्ण आपला चीक जो आहे तो आता काढून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी थोडा थोडा चीक करून मी तुम्हाला आता कुरडई कसं बनवायचं ते दाखवणार आहे. पाहू शकता अगदी मऊसर आपला हा चीक निघालेला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सोऱ्या घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण शेवाची छोटी प्लेट टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे पीठ जे तयार केलेलं आहे अगदी छान मऊसर झालेला रोलसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला पात्रामध्ये टाकून द्यायचा आहे. चला ह्या ठिकाणी सोऱ्यामध्ये मी पूर्ण पीठ जे आहे ते आता ह्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मिस्टेक झाले, मला वाटलं हा शेवगा चांगला चालेल, पण हा शेवगा थोडासा माझा फॉल्ट झालेला आहे आणि चांगला चालत नाही. थोडं टाकते वेळेस अडकत आहे, त्यामुळे मी बदलणार आहे आता. तर ह्या ठिकाणी थोड्या मी ह्या ठिकाणी कुरडई टाकून घेतल्या, पण बिलकुल ह्या शेवग्यानं माझ्या कुरडई चांगला हा शेवगा थोडा फॉल्ट झालेला आहे. मला वाटलं येतील म्हणून, पण बिलकुल येत नाहीत. खूप प्रेस करावं लागतं, त्यामुळे थोडं जितकं मी पीठ टाकले तितक्या थोडं बनवायचा प्रयत्न करेन आणि लगेच मी आता दुसरं शेवगा घेणार आहे. असंच कधी कधी कुटाण्याचं काम लागत असतं. एक शेवगा भरला तर दुसरा शेवगा भरण्याची वेळ आलेली आहे आता. पण मला ह्या शेवगापेक्षा स्टीलचा सोपा वाटतं. तुम्हाला कुठला सोपा वाटतं नक्की एक कमेंट करून सांगा, कारण बंदुकीसारखा अगदी छान फास्ट आपल्या कुरडया बनवून तयार होतं, पण हा थोडासा वेळच लागतो. चला तर काही पर्याय नाही, आता मी ह्याच शेवगाने पूर्ण कुरडई ज्या आहेत त्या बनवून घेणार आहे. कारण आपल्याला ज्या शेवग्याची सवय त्या शेवगानं फास्ट बनवता येते. चला थोडाफार तर चांगला आकार येत आहे. तुम्हाला कुठल्या शेवगानं चांगला आकार येईल त्या शेवगानं तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर एकदम छान पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या कुरडया बनत आहेत. तर ह्या शेवगांना आपण जे कुरडई बनवलेल्या आहेत त्या एक दिवसाकरता चांगल्या उन्हाला कडकडीत आपल्याला ह्या कुरडई वाळवून घ्यायच्या आहे आणि तळल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतकी चौपट ही कुरडई फुलते. तुम्हाला पुढे दाखवेनच मी आता. थोडं मला अवघडल्यासारखं वाटतं, कारण मला ह्या शेवगाची बिलकुलच सवय नाही, त्यामुळे तरीसुद्धा मी आता प्रयत्न करणार आहे की पूर्ण कुरडई ह्याच शेवगानं कसं बनवायचं ते. चला तर 2 ठिकाणी अशा मी कुरडई बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हे मी ओट्यावरतीच थोड्या कुरडई बनवून दाखवलेत. दुसऱ्या कुरडई जे आहेत ते मी उन्हात बनवणार आहे. तर हे आहे प्लॉटवरती, ही उन्हाळ्याला नेऊन ठेवता येते मला नंतर. सर्व कुरडई आता बनवून झालेल्या आहेत. त्या कडकडीत उन्हाला ठेवलेल्या कुरडई छान वाळलेल्या आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी उन्हाला एक दिवस आपण ठेवून घेतलं होतं आणि छान वाळलेत. तर त्यामधल्याच काही तुम्हाला मी आता तळून दाखवणार आहे. तर पाहू शकता अगदी छान चौपट फुलणारी ही कुरडई, हलकी होते, जिभेवर ठेवताच विरघळणारी आहे. काहीच मिक्स केलं नाही, फक्त साबुदाण्यापासून आपण ही कुरडई बनवलेली आहे. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवेन किती हलकी आणि अगदी पांढरी शुभ्र ही कुरडई बनवून तयार झालेली आहे. पाहू शकता हे एक नाही तर 2-3 तुम्हाला मी ह्या ठिकाणी तळून दाखवणार आहे. तर तुम्हालाही पर्यंत विश्वास बसणार नाही,
इतक्या पांढऱ्या शुभ्र आणि हलक्या ह्या कुरडया पण तयार होतात. एक वेळेस नक्की ट्राय करा. उपवास स्पेशल वर्षभर आपण ह्या स्टोअर करून ठेवू शकतो अगदी साबुदाण्यापासून आणि कमी वेळामध्ये झटपट ह्या कुरडया पण तयार होतात. तर तुम्हाला ह्या कुरडया कशा वाटल्या नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.